तुम्ही चुकीच्या वेळी तर देवपूजा करत असाल तर आजच थांबवा, यामुळे घरात दोष निर्माण होतात. तर नमस्कार मित्रांनो, शास्त्रानुसार देवपूजा कधीही करावी आणि कधी करू नये याचे नियम घालून दिलेले आहेत. चुकीच्या वेळेस केलेली पूजा आपल्याला फळ देत नाही, तर त्याचे विपरीत परिणामही आपल्याला भोगावे लागतात. तर मित्रांनो, तुम्ही या वेळेस तर देवपूजा करत नाहीत ना, करत असाल तर आजच बंद करा व देवपूजेचा योग्य नियम जाणून घ्या. हिंदू शास्त्रानुसार दुपारच्या वेळेस पूजा करण्याचं टाळलं पाहिजे. हा काळ देवताच्या पूजेचा काळ असतो. त्यावेळी या काळात केलेली पूजा देवतांच्या विश्रांतीत बाधा आणते. त्यामुळे दुपारी 12 ते 3 या वेळेपर्यंत पूजा करणे टाळलं पाहिजे. या वेळेत केलेली पूजा ही फळ देत नाही. आरती आणि पूजा यातील फरक समजून घेणे हे तितकंच महत्वाचं आहे. पूजा केल्यानंतर आरती केली जाते आणि त्यानंतर देवता झोपी जातात. त्यामुळे पूजेच्या वेळेस पूजा आणि आरतीच्या वेळेस आरती केली पाहिजे. मासिक पाळी सुरू असताना महिलेने कधीही पूजा करू नये. या काळात देवळात जाऊन पूजा करू नये आणि घरातही पूजा करू नये. यासोबतच देवी देवतांच्या मूर्ती, पवित्र वृक्ष, वनस्पती आणि पूजा साहित्याला मासिक पाळीमध्ये हात लावू नये. घरामध्ये सूतक आहे आणि घरात नवजात बालकाचा जन्म झालेला असेल तर अशा वेळी देवपूजा करू नका. ग्रहण इत्यादी काळात सुद्धा देवपूजा करू नका. परंतु या काळात तुम्ही देवांचे ध्यान करू शकता आणि मंत्राचा जप करू शकता. दिवसभरात पूजा कधीही करावी. आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार दिवसभरात 5 मुहूर्तावर पूजा केली जाते. धर्मशास्त्रानुसार दिवसा पूजा कधी करावी तर प्रथम पूजेची वेळ ब्रह्ममुहूर्तावर पहाटे 4:30 ते 5 दरम्यान पूजा केली जाते. दुसरी पूजा म्हणजे सकाळी 9 पर्यंत केली जाते. मध्यान्ह पूजा म्हणजे दुपारी 12 पर्यंत केली जाते. संध्याकाळची पूजा 4:30 ते 6 दरम्यान केली जाते आणि शयन पूजा रात्री 9:30 पर्यंत केली जाते. तर मंडळी, देवपूजा करताना काही महत्वाचे नियम पाळले पाहिजे. यामुळे आपल्यावर माता लक्ष्मी प्रसन्न होते. घरात देवपूजा ही दररोज केली पाहिजे. दररोज नित्य नियमाने पूजा केली तर घर प्रसन्न राहते व घरातील व्यक्तींसाठी हे चांगलं असतं. देवाची पूजा करताना आपले मन नेहमी प्रसन्न असावे, म्हणजे आपल्या घरातील सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होतील